शेतकरी मित्रांनो, पाठीमागे तुम्ही आपली केळी बघताय. गेल्या वेळेस 1-1.5 महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता की उन्हामध्ये जी केळी वर पडली होती. आता गेल्या वेळेस चांगला पाऊस झाल्यामुळे बघू शकतात वाढ अतिशय चांगली दिसते. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सांगितलं की बुवा हा प्लॉट सजेल की नाही, थोडा डाऊट वाटतोय बुवा. तसंच शंका आम्हाला पण होती, पण विषय असा असतो की पाऊस चांगला आल्यामुळे थोडी आशा वाढली की आता प्लॉट चांगला होऊ शकतो बुवा. तर बघू शकतात पोगं पण एकदम सरळ रेषेमध्ये आहेत आणि वाटतंय की आपण प्लॉट कव्हर करू शकतो बुवा. आता याच्यामध्ये एकच थोडा विषय आहे की ज्या क्षमतेने झाड माल देऊ शकेल ती शक्यता आम्हाला काही जास्त वाटत नाही. म्हणून बघू आता की कसा रिझल्ट येतो. पुढच्या टप्प्याचे व्हिडिओ आपण बनवणार आहेत, जेणेकरून आपल्या चुकांपासून पण दुसरे जण काही शिकू शकतात. आणि गेल्या वेळेस पाऊस लांबल्यामुळे त्यावेळेस असा पण आमचा विचार झाला होता की केळीवर सरळ रोटावेटर चालून द्यावा बा आणि नंतर कापूस लागवड करून द्यावा बा. कारण की आतापर्यंत केळीला 1.25 लाख रुपये एवढा खर्च लागून गेलेला आहे. 2 बेसल डोस झालेले आहे, मजुरीचा खर्च, खतांचा खर्च सर्व असं पकडून 1.25 लाख रुपये एवढा खर्च लागून गेला आहे आतापर्यंत. आता पुढे फक्त वॉटर सोल्युबल सोडायचे माल चांगला बनण्यासाठी. तर दाखवू आपण पुढची प्रोग्रेस कशी होते बा आणि अनुभवाने काही शिकता येईल का बा, त्या हिशोबाने आपण आपले सर्व अनुभव तुम्हाला सांगू. तर बघू शकता मित्रांनो, आता याच्यामध्ये नत्राची बी कमतरता दिसते आणि पोटॅश पण बेसल डोस दिला गेला आहे. आता ठिबकद्वारे आपण ती पूर्तता करू.